मी आज तुम्हाला एक स्टोरी सांगणार आहे. त्याच्या आधी जय श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझा नमस्ते. तर एक मुलगा असतो, तो खूप शाळेमध्ये हुशार असतो, पण त्याला घरामध्ये पण खूप काम असतं. त्याला आईवडिलांच्या बरोबर शेताला जायला लागत असतं, तसेच घरातली कामं करायला लागत असतात. त्याच्यामुळे त्याला शाळेमध्ये अभ्यास करायला वेळ मिळत नसतो. तरी पण तो सगळी शेताकडनं रोज येत जाऊन तो घरामध्ये सुद्धा अभ्यास करत असतो. मग त्यामुळे गावात सगळ्यांना माहीत असतं की ह्याचा प्रत्येक परीक्षेमध्ये ह्याच्यामध्ये नंबर येत असतो. मग त्यामुळे गावात सगळ्यांना माहीत असतं की हा खूप हुशार आहे. अशीच त्याची शाळा होऊन जाते. मग तो कॉलेजला जातो. कॉलेजला गेल्यानंतर ना त्याची 12वीची परीक्षा असते. मग गावात सगळ्यांना चर्चा होते की तो आता 12वीमध्ये फर्स्ट येणार. मग पण काय होते की अचानकमध्ये की हा 12वीचा एक विषयामध्ये ह्याचा नापास होतो, हा फेल होतो. फेल झाल्यानंतर गावामध्ये असं आश्चर्य वाटते की हा मुलगा इतका हुशार असून सुद्धा हा फेल कसा काय होऊ शकतो. मग लोक काय करतात, हा काय करतो मग की रोज आपले नियम आहे तसा रोज रेग्युलर दैनंदिन जीवन तो जगत असतो. तो रोज शेताला जात असतो. मग शेताला जात असताना त्याला खरं माणसं काय करत असतात की हा बघा नापास झालेला मुलगा, असं टिंगलटिवारी करून परत त्याची चेष्टा हिनवणी असं करत असतात. पण त्याला तो त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. पण लोकांचं प्रमाण खूप वाढत जाते. रोज त्याला त्रास द्यायला लागतात. लहान मुलांच्यापासून मोठ्या माणसांच्यापर्यंत त्याला रोज असं चेष्टा करत असतात. मग तो काय करतो, असा सगळ्या गोष्टीमधून खचून जातो. खचून गेल्यानंतर ना मग त्याला पर्याय काही सुचत नाही. मग ते एक दिवस असं बसलेला असतो, तर एक रस्त्यामधून एक साधू जात असतो. साधू गेल्यानंतर ना साधू जात असतो. मग साधू म्हणतो की काय झालं बाळा, असा का बसलायस. त्यावेळी तो मुलगा म्हणतो की बाबा, मी रस्त्यानं जात असतो ना तर मला माणसे खूप असे हिनवतात, बोलतात. तर मी काय करायला पाहिजे. तर तो म्हणतो की एक भांडं घे, त्याच्यामध्ये दूध भरून घे आणि तू शेताकडे ते घेऊन जा. पण ते घेऊन जाताना त्यातल्या दुधाचा एकही थेंब खाली जमिनीवर पडता कामा नये. मग तो उठतो आणि घरी जातो. घरी गेल्यानंतर ना तो एक भांडं घेतो छोटंसं आणि त्यामध्ये दूध ओततो. दूध ओतल्यानंतर ना ते भांडे तसंच तो शेताकडे घेऊन जातो. शेताकडे घेऊन जात असताना त्याचं लक्ष सगळं फक्त की आपल्या हातून चुकून दुधाचा थेंब दूध खाली पडले तर काय होईल, म्हणून ते फक्त लक्ष त्याचं सगळं भांड्याकडे असतं आणि तो जातो. पण तरी पण माणसं त्याला काही न बोलता त्याला गवसत नाही. त्याला असतात ए वेडा मुलगा आहे, हा नापास झालेलाच मुलगा आहे, हा काही करू शकत नाही, असे खूप काय वाईट साईड निंदा असे त्याला शब्द वाईट साईड बोलत असतात. पण त्याचे लक्ष जातच नाही. मग तो परत साधूंना भेटायला येतो. म्हणतो की माझ्याकडून पण हे भांड्यातून एकही थेंब दुधाचा सांडला नाही. तर त्यावेळी साधू म्हणतात की तुझ्या एक लक्षात आलं का की तू दूध खाली पडू नयेस म्हणून तू माणसांच्या बोलण्याकडे तू दुर्लक्ष केलंस. त्यावरून हे लक्षात ठेवायचं की आपण कोणतेही काम करत असलो तर आपण आपल्या ध्येयाकडं, आपल्या कामाकडं, आपल्या कष्टाकडे लक्ष दिलं पाहिजे. लोकांच्या बोलण्याकडे आपण कधीही लक्ष देऊ नये. लोकांच्याकडे बोलण्याकडे लक्ष दिले तर आपले कामाकडनं दुर्लक्षित होते आणि आपण यशाकडं न जाता आपण मागे खेचलं जातो. त्याच्यामुळे कायम एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की काम करताना इतरांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नये. जसा कॅमेरा असतो, तो कॅमेरा अचूक एक गोष्टच नेमकी काय केली जाते, त्या कॅमेऱ्यामध्ये कॅच केली जाते. उरलेल्या बाकीच्या गोष्टी काय केल्या जातात तर त्या सगळ्या ब्लर होऊन जातात. तसंच आपण काय केलं पाहिजे की आपल्याकडे जी गोष्ट आहे, आपण जी करायला पाहिजे त्याच्याकडेच आपण काय केले पाहिजे, लक्ष केंद्रित केले पाहिजे. इतरांच्या बोलण्याकडे, गोष्टीकडे आपण काय केले पाहिजे, दुर्लक्षित केले पाहिजे. यावरून असे मला सांगायचे आहे की इतरांच्या बोलण्याकडे लक्ष न देता आपण आपल्या ध्येयाकडं, आपल्या कष्टाकडं, आपल्या कामाकडं आपण फोकस केला पाहिजे. जय श्री स्वामी समर्थ. तुम्हाला गोष्ट आवडली असली तर मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला गोष्ट कशी वाटली. थँक्यू.